नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी काही तासच शिल्लक राहिलेले आहेत आणि त्यातच मुंबईमध्ये मरीन ड्राईव्ह येथे मोठ्या प्रमाणात उत्साह हा बघायला मिळतोय. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मरीन ड्राईव्ह येथे प्रचंड गर्दी झालेली आहे. या संदर्भात आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल हे मरीन ड्राईव्ह येथे आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. महेंद्र, आवाज पोहोचतोय? महेंद्र, कसा उत्साह आहे? नवीन वर्षाच्या स्वागताला काही तासच शिल्लक आहेत आणि मरीन ड्राईव्ह या ठिकाणी प्रचंड गर्दी झालेली आहे. कसं वातावरण आहे, कसा उत्साह आहे त्या ठिकाणी? नक्कीच जगदीश, हा जो मरीन ड्राईव्ह हा मुंबईचा क्वीन नेकलेस म्हणून मानला जातो आणि हा नेहमीच वर्दळ असते या ठिकाणी. आपण पाहिलं तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक येत असतात, पर्यटक येत असतात. मात्र आजचा जो दिवस आहे, आजची जी संध्याकाळ आहे ती विशेष आहे, कारण 2025 जे आहे ते सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात ते या ठिकाणी मुंबईकर असतील किंवा पर्यटक असतील हे या ठिकाणी येत असतात. आता आपण या ठिकाणी पाहू शकतो काही मुंबईकर आहेत ते या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत. सर, आपण कुठून आलात आणि नेमकं आज सरतं वर्ष आहे, काय नवीन असणार आहे पुढच्या वर्षासाठी? मी मालाडवरून आलो आहे. नेमकं सूर्यास्त बघायला आलो आहे. मालाडमधून आलो आहे सूर्यास्त बघायला, की आजचा शेवटचा दिवस आहे, तो कसा लोकांसाठी किती आनंदात जावं हे मी बघायला आलो. नक्कीच. एरवी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते, आजही याच्यापेक्षा जास्त गर्दी आहे. मात्र नवीन वर्ष नवीन काहीतरी घेऊन येतोय. तुम्ही काय संकल्पना असणार आहे तुमची नवीन वर्षासाठी वगैरे? एक मिनटं सांगू, ह्याना विचारा मला एवढं काय. नक्कीच. थोडंसं त्यांना थोडे वेगळंच विचार आहे. मात्र जगदीश, ह्या सगळ्या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मुंबईकर जो आहे तो सज्ज झालेला पाहायला मिळतोय. एकंदरीत या सगळ्या सुरक्षेची जी पाहणी आहे ती पोलिसांकडून प्रत्येक ठिकाणी करण्यात येत आहे. आपण पाहिलं तर मुंबईत प्रत्येक ठिकाणी सुरक्षेचा जो बंदोबस्त आहे तो पोलिसांकडून ठेवण्यात आला आहे आणि आज जे आहे ते सरतं वर्ष आहे, शेवटचं वर्ष आहे, शेवटचा जो सूर्यास्त आहे तो पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात जे आहे ते या ठिकाणी मुंबईकर गर्दी करताना पाहायला मिळतोय. जी, मात्र ही 2025 मधील शेवटचा सूर्यास्त बघण्यासाठी प्रचंड गर्दी झालेली आहे. कशी गर्दी आहे ती जरा आपल्या जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना दाखवा, आपल्या कॅमेरामॅनना सांगा. आणि काही तरुण तिथे आहेत का? तरुणांसोबत काही बातचीत होऊ शकते का? नक्कीच. माझा कॅमेरामॅन व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धार्थ उबाळेला मी सांगेन थोडंसं कॅमेरा पॅन करून थोडं गर्दी जी आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करावा. आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आपण पाहू शकतो मोबाईलमध्ये जे आहेत ते हे मुंबईकर हा जो आहे तो सूर्यास्त आहे तो कैद करण्यासाठी या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि त्याचबरोबर प्रसारमाध्यमही या ठिकाणी जे आहेत ती ह्या सरत्या वर्षाला जो शेवटचा सूर्य आहे तो पाहण्यासाठी आणि मुंबईकरांना जो आहे तो अनुभव आपला थेट प्रक्षेपण आहे ते या ठिकाणी आपण करतोय. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर नेहमी वर्दळीचीच असतो, सकाळपासून या ठिकाणी मोठी वर्दळ असते. पण आजची जी संध्याकाळ आहे ती थोडी विशेष आहे, कारण नवीन वर्षाचं जे ते स्वागत आहे मुंबईकर या ठिकाणी मरीन ड्राईव्ह या ठिकाणी करत असतो. काही वेळात या ठिकाणी गर्दी आहे ती वाढेल आणि रात्री 12 वाजता या ठिकाणी जे आहेत ते मुंबईकर नवीन वर्षाचं आहे ते स्वागत करताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे एकंदरीत मरीन ड्राईव्ह असेल, मुंबईचा गिरगाव किनारा असेल, जुहू असेल किंवा दादर चौपाटी असेल, अशा महत्त्वाच्या ठिकाणी जे आहे ते मुंबईकर नवीन वर्षाचं स्वागत करताना पाहायला मिळतील. जगदीश, धन्यवाद महेंद्र दिलेल्या या माहितीबद्दल.